हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तो उठलेली कधीच मी ब्लॉग शूट करायला नाही जमला मला, कारण की या बघा माझ्या येतो इथे येतच मी वाटाण्याची भाजी बनवायला. तो वरण वगैरे झालेला आहे आपला. एका साईडला ठेवलं बाबूचं वरण, आपला भात. हे बघा दीदी अजून कपडे नाही घातले, उघडीच फिरते. सो चला गाईस, तुम्हाला भेटते मी. सर्व या आवडते तेव्हा भेटते तुम्हाला. बाबूचे आपले आंघोळ झालेले आहे, बघू शकता. तर चला मी तुमच्याशी नंतर भेटते, कारण की पारूचा फोन येते आणि ती गेले मल्हारला शॉपिंगला. सो चला बघूया काय सांगते. तो गाईस मी आईस्क्रीम बनवासाठी ते कस्टर्ड बनवलेला आहे आपला. बघू शकता कस्टर्ड रेडी आहे. पारूचा फोन येत होता म्हणून मी काही दाखवला नाही पुढची प्रोसिजर. तर मी याच्यात मी ना आईस्क्रीम बनवायला आहे बघा, या अमूल दूधचाच वापर करते. हे बघा यो दूधचाच वापर करते. अशा मी 3 पिशव्या वापरल्यात. वेगवेगळे अर्धा लिटरच घेते, यावेळी थोडा एक्स्ट्रा घेतला. 3 चम्मच कस्टर्ड टाकून बघू शकता आपला एक कस्टर्ड रेडी आहे. याला आता फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1-1.5 तास. जेवढं जास्तीत जास्त झालं तेवढा जास्त चांगलाच आहे. फ्रीजमधून काढून थोडा मिक्सरने फिरवायचा. मग आपल्या क्रीममध्ये टाकून आईस्क्रीम बनवायचा. तर एकदा ट्राय करा, खूप छान लागतो. आम्हाला तर जाम आवडतो, यांना पण आवडतो, मला पण आवडतो आणि दीदीला पण. तर यांना ना ड्रायफ्रूटवाला नाही आवडत, यांना प्लेन आवडतो. आणि दीदीला ना मला त्याच्यात थोडासा काही बी लटर चटर चेरी किंवा टूटी फ्रुटी, बदाम, चॉको चिप्स हे आम्ही टाकतो, आम्हाला आवडतो. बघू किती भारी याचा आता थिकनेस पण आलेला आहे. आपल्याला असंच पाहिजे, बघू शकता. तर या स्टेपला मी कस्टर्ड आपला कसा ठेवतो थंड होण्यासाठी. आणि गॅस बंद. आणि बघूया बाबू कुठे गेला. तर बघा अजून लादी वगैरे पुसली नाही मी, लादी पुसायची आहे. हे बघा मी इथे बसते. चली ये इथं, येते का तू? जशांक 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 गेला बघा टेबलाची खाली. जशांक या असं तोंडा करायला. जशांक बेबी. एक जशांकचे डॅडी आले, बघू शकता किती काय बी आणले. आता काही चालायला बघा नाही, बसत काही. उभा राहा बापू, जशांक उभा राहा. चालत जा. तर चला काही जेवण करून घेतो. जशांच्या डॅडीने काय काय आणले काय माहिती. वडे, लस्सी म्हणा आणि छास त्यांना केली. बाबूचं दूध, भांडा मी घरी विसरून आलते. बाबूला मी दाल पप्पूसाठी वेगळा भांडा ठेवले, कारण त्या बाकीच्या भांड्यांचा कसा वास राहतो ना, म्हणून त्यासाठी दुसरा भांडा नाही बघा आला. आता आला ना का सगळा उद्ध्वस्त करून टाकते बघ. शावा देतात. लब्बाड ए लब्बाड ए चनी ए छनी, तू बनाना खाते? वो काही खात नाही. ओ या इकडे जा. सो हे गाईज तुम्ही बघू शकता, मी इथे क्रीम घेतली व्हिप करायला आईस्क्रीमसाठी. बघू शकता किती मस्त क्रीम आपली व्हिप होत चालली आहे. तिला मी व्हिप करून घेते ना, मग दाखवते तुम्हाला.
काही आता पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवते. मग काही बाबू पण तिथं झोपले. आता मम्मीने इथं बाहेर आणलेलं आहे. मम्मी कापत आहे. काय म्हणते नाही शरीराला चांगलं असतं. माहिती नाही काय बोलतात. बदाम 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 कच्चा बदाम. नाही तर या केलेलं आहे मम्मीने आईस्क्रीमची क्रीम व्हिप झालेली आहे आपली. आणि आता त्यात टाकू कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्क म्हणजे काय? म्हणजे तोल. आणि आपले मिक्सर होता ना कस्टर्ड, त्याला मिक्सर मध्ये फिरून बघू शकता. हे बघा असं थिकनेस पण आली त्याला. आता हे कंडेन्स मिल्क टाक. जेवढी आवश्यकता असेल गोडवा पाहिजे असेल तेवढं टाकायचं. बघू शकता कंडेन्स चांगल्या प्रकारे झालेला आहे. झालेला आहे. त्याच्यात टाकूया कस्टर्ड. एकदम मला पहिले वाटला हे डाळ पप्पू आहे. हा, डाळ पप्पू कशाला बोलतो आपण? बाबूच्या जेवणाला सेम तसाच असते. तसाच दिसते ना सेम. आता गाईस त्याला आपण मिक्स करूया. कॅमेरामॅन या सगळ्या. ओके. चांगल्या प्रकारे झालेला आहे. काय तुम्ही बघू शकता कसं झाले. मस्त ठेवता कंडेन्स मिल्क. मम्मीला पट्टे म्हणून कवडं टाकतो. मिक्स करायचं परत. काही तुम्ही बघू शकता मस्तपैकी या क्रीम मेल्ट झालेली आहे. आता मम्मी टाकेल. पहिले डॅडीचं टाकते मम्मी, कारण की डॅडीला काही फ्रुट्स वगैरे लागत नाही म्हणून पहिले डॅडीचं वगैरे लागत नाही. तर डॅडीचा आम्ही ठेवला काढून. आणि यो ध्रुवीचा आणि माझा. कारण की आम्हाला ड्रायफ्रुट्स आवडतो. दीदी पहिले ठेवण्याचं नाही ते बघ इथला फुटले ना पडत. मम्मी पकडलं. सो गाईज आता याच्यात मी टाकते सर्व ड्रायफ्रूट्स, फ्रुटी फ्रुटी वगैरे सर्व. थोडा वरतून गार्निशिंगसाठी ठेवते थोडंसंच एकदम नॉर्मली. आणि इथे आहे आपले. सो त्याला पहिले हे मी टाकून देते. बेटू इथे दीदी बघ तुम्ही या कसं टाकलं मग. आता मम्मी टाकते चॉकलेट. मी बोलो मम्मी व्हाईट पण घे ना ब्लॅक पण घे. मम्मी बोली नाही चांगला नाही दिसणार. मग घ्यायचा होता. असं ना चिपकून राहतात ना याला ना असा सोडायला लागतो टाक त्यावेळी ना सर्व. बघा केवढं भारी आहे आमचा. डॅडीचा बघला असेल सुका सुका. कारण दीदीला माझ्या असं ना जेली वगैरे तिला जाम आवडते. तिथे ऑरेंज कलरची जेली अवेलेबल होती आणि मी ऑरेंजच घेतली. नाही तर दुसरी असते ना कुठली रेड ऑरेंज.
रेड आणि ऑरेंज मिक्स आहे ना ते. हा मी तर डेकोरेशन परत केला, कालते पण केलेलं, आता वरती केले. बघू शकता डेकोरेशन केलं किती असते सुंदर असं. सो गाईज आता दीदी चाललेली आहे क्लासला. बघू शकता किती मेकअप केले तिने. 12 महिने कंटाळलेलीच असते ती. आता फक्त 2 तारखेपर्यंत तिला क्लासला जायचं आहे. आजचे 28, 29, परवा 30, 1 ना 2 4 दिवस. ती तिथल्या बुक पण घ्या का तुझी. तिथं बुक आहे ना क्लासचं, भरलं का ते. तर बाबू आपला उठलेला आहे. आमचं झोपवतो टाइम त्याचा उठायचा ना. ओके जा मग. म्हणे जुन्याच वापरतो ना आली तू. नाही मग डॅडी येतील. हां डॅडी येतील तर तुला घ्यायला. मग येताना पाणपुरी आण आपल्याला, शेवपुरी, लगडापुरी. पाय कर गाडीतला असं लढताना दाखवशील गाडीतला. गाईज आमच्या मॅडमने क्लासला जायला तयारी केली आणि माहीत पडला की क्लासला सुट्टे आहे. बघा जाऊन किती खायला आणले. या सगळं आता डॅडीनं दीदीच खाऊन टाकील. मी खाली एक काजू पफ खाईल. दीदी काय काय खाणार आहे तू. कसा वाटला क्लासला सुट्टे आहे तर. जाम म्हणजे जाम भारी, जाम भारी. इकडे पण कसा मस्ती करतो आमचा बाबू. चला गाईज मी पण खाऊन घेते ना मग भेटते. सो गाईज इथे मी आत्ताच चपात्यांचा पीठ मळून ठेवलंय आणि इथे यांना मसूर टाकले भिजत. आता पिठाचा डब्बा भरणार ना, त्याची भान पडले. आणि मला यांनी एवढा वैताग दिले ना. मी याच्याच मागे दुपारपासून म्हणजे या तेव्हापासून आखी भांडी पाडते. वैताग आले त्याचा. रात्री भाकरी बदले ना रातच्याच ते. बघू कोणी खाल्लं तर म्हणजे येऊ बा. चला गाईज मी आता चपात्या करून घेते आणि भेटते तुम्हाला. मला कपडे पण धुवायचे. जर यावी आले लवकर यायला घेतला तर कपडे धुवून टाकेल. ते बघा हे गाईज इथे आम्ही जेवण करायला बसलो. तर दीदीचा ताट डॅडी खालती बसलास. तर मी घेतलं पनीर मसाला बनवलाय. जशांची चपाती जशांची मस्ती बघा. हाय गाईज आता आम्ही जेवलो आहे ना. मी आंघोळ पण केलेली आहे ना. तुम्हाला आजची आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.